वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः रामाहो जय रामाहो जय शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः
रंग
सद्गुरुनाथ महाराज की सुद्धा आलेल्या मंडळींना प्रल्हाद महाराज म्हणत असतील, अरे आषाढी एकादशी आली, आता नांदेडला जाऊ लागतो. खरं तर नांदेडहून ते कधी कुठे जात नाहीत. महाराजांचं वाक्यच आहे की एकदा मी एकाच्या घरी आलो ना की ठाण मांडून बसतो म्हणाले, मग त्यांनी मला हाकलून दिलं तरी मी जात नाही त्याच्या घरी, असं महाराजांचं वचन. त्यामुळे ते इथे आहेच आहे. पण चातुर्मासामध्ये ज्या ठिकाणी चातुर्मास आहे त्या ठिकाणी ती प्रकर्षाने दिसतात. अशा सद्गुरु प्रल्हाद महाराजांना, तो मी प्रल्हाद महाराज म्हणतोय, याच्यामध्ये ब्रह्मचैतन्य, रामानंद महाराज, आनंद सागर महाराज, ब्रह्मानंद महाराज ही सगळी संत मंडळी सामावलेली आहे. अधिष्ठान फक्त प्रल्हाद महाराजांचं आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मचैतन्य महाराज आहे, त्यांच्यामध्येच रामानंद महाराज आहेत. किंबहुना हे सर्व जणांनी एकवटून एक जीव एक चरित्र केलंय. तेव्हा त्या सद्गुरुनाथांना वंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या भाग्याला वंदन करतो. 22वा चातुर्मास आहे. अहो, साधा कुळाचार करायचा असेल ना तरी मनुष्याला असं होतं तरी बापरे, दरवर्षी आपल्याला केवढं करावं लागतं ना. ते 22 वर्ष अखंडपणे चातुर्मास चालतोय. हे प्रल्हाद महाराजांच्या कृपेशिवाय शक्यच नाही. त्यांची अखंड कृपा नांदेडच्या चैतन्य उपासनेमध्ये पसरून राहिलेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या भाग्याने दरवेळेला कीर्तनाचा भाग माझ्याकडे यावा यासाठी मी बराच प्रयत्न करत असतो. बुवा जुना झाला तरी कीर्तन नवीन आहे असं वाटायला पाहिजे, याची माझी धडपड चालू असते. तर अखंडितपणे तोच तो बुवा, तेच ते गायक, गाण्यामध्ये काय चुकते यांना विचार. त्याच्यामुळे एकीकडे पेटी एकीकडे तबला, मध्ये कीर्तनकार दबला, अशी अवस्था असूनही जिथे यावंसं वाटतं मला. त्याचं कारण आपल्या सर्व मंडळींचा जो भक्तिभाव आहे, प्रेमभाव आहे, त्याच्यामुळे आम्हाला देखील मोठी ऊर्जा मिळते. नांदेडच्या चैतन्य उपासनेविषयी काय बोलावं. त्या चैतन्य उपासनेनी भारलेलंच यवतमाळ आहे, किंवा मी असं म्हणेन त्याच्या सावलीखालीच यवतमाळ आहे. आणि म्हणून ती ऊर्जा घेण्याकरता म्हणून आपल्या सर्व मंडळींना वंदन करतो. धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो. कला उपासक आहे, यांच्याविषयी कुठे गेला कला उपासक, त्यांच्याविषयी विशेष आदर भाव व्यक्त करतो. चंद्र आणि कृष्णा दोघेही दैवीच आहेत, देवलोकातलेच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करतो. शास्त्री पंडितांना विशेष आदरभाव व्यक्त करतो आणि निरूपणाला प्रारंभ करतो. प्रेमे रंगला रंगणी, प्रेमे रंगला रंगणी, पुढे उभा चाप पाणी. प्रेम रंगणी रंगला, त्यासी राम सहाय्य झाला. प्रेम पाझर फुटला, तालसूर नको त्याला. आणि दास म्हणे प्रेम नसे, त्याचे भजन अंध असे. सद्गुरुनाथ महाराज कोणी केला आहे हा तर लक्षात नाही. कृष्ण सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांनी केलेला अभंग आहे. प्रेमे रंगला रंगणी, पुढे उभा चाप पाणी. ब्रह्मचैतन्य महाराजांनी रचलेला अभंग आहे चैतन्य कथामधला. की प्रेमामध्येच भगवंत भक्त रंगतो, तरच तो पुढे उभा राहतो. आणि त्याच्या रंगात जर कोणी रंगला असेल ना तरच त्याला तो सहाय्य करतो. एरवी त्याची मदत होत नाही का? मदत होते. एरवी तो सहाय्य करत नाही का? सहाय्य करतो. पण त्याची जाणीव त्या भक्ताला होत नाही, कारण त्याचं प्रेम नाही.
जाणीव तेव्हा होते जेव्हा भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं. ब्रह्मचैत्र महाराजांचं वाक्य आहे, ते म्हणाले बर्फामधून जर पाणी काढून घेतलं तर बर्फ शिल्लक राहील का म्हणाले. तसं माझ्यामधलं प्रेम जर काढून घेतलं तर मी उघडाच. गोंधळ्यामध्ये महाराज राम मंदिरात कोचावर बसलेले होते, बरीच मंडळी आजूबाजूला बसलेली होती आणि एकदम कोणतरी एक मनुष्य धावत धावत आला. तो म्हणाला महाराज महाराज लवकर चला लवकर चला. काय झालं म्हणाले, काय झालं. काही नाही म्हणाले, एक मनुष्य विहिरीत पडला. विहिरीत पडला म्हटल्यानंतर महाराज म्हणाले अरे त्याला पोहता वगैरे येत आहे का. नाही पोहण्याचा काही प्रश्न नाही म्हणाले, विहिरी कोरडी आहे. पण तो विहिरीत पडला. हे ऐकल्यानंतर महाराज चटकन उठले आणि म्हणाले अरे दोरगिरी टाका, काही त्याला पकडायला त्याला काही हे मिळालं पाहिजे, तिथे काही पायऱ्या आहेत का बघा, त्याला लागलं असेल काही बघा, चला धावा. तर बाकीचे लोक म्हणाले महाराज जातील त्या 4 लोक, तुम्ही कशाला उठून तातडीने जाता, तुम्ही कशाला जाता. बाकीचे मंडळी जातील ना, तिथे असतील बाकीचे लोक गोळा झालेच असतील. तसंही काहीतरी भानगड किंवा काही गोष्ट घडली तर तिथे 4 लोकांची गर्दी व्हायला नको, तुम्ही कशाला जाता. तर महाराज म्हणाले अरे नसेल त्यामध्ये पाणी पण त्याला लागलंय ही खरी गोष्ट आहे. आणि अशा वेळेला आपलं मन जर द्रवत नसेल तर काय उपयोग होणार आहे. काय प्रेम आहे. त्या व्यक्तीला पाहिलेलं नाही, कोण पडला माहिती नाही, तो माझा अनुग्रहित आहे का माहिती नाही, कोणी असेल पण त्याला लागलं असेल ना, त्याला नको लागायला. ते प्रेम आहे. प्रेमी जन त्याला ज्याला इतरांवर खरं निस्वार्थ प्रेम करता येतं ना, त्यालाच भगवंतावर प्रेम करायचं, त्यालाच प्रेम करतो. आपलं प्रेम विषयाकडे फार आहे, फार विषय आहे आणि ते भगवंताकडे लागतच नाही, चिकटतच नाही ते भगवंताला. आपल्या प्रेमामध्ये स्वार्थ येतो. मला तर खरं असं वाटतं स्वार्थ जिथे आला तरी प्रेम कसं काय. प्रेम हे निस्वार्थीच असतं, त्याला त्याच्याकडून काही अपेक्षा नाही. एक मुलगा, लहान मुलगा विहिरीत पडला म्हणजे आता हे विहिरीत पडापडीचे जे उदाहरण देतोय ते उदाहरण पुढे देतो. तो लहान मुलगा विहिरीत पडला म्हणजे खूप गर्दी झाली तिथे, पण एकाने पोहता येईना, कोणी आतमध्ये जायला उडी मारायला धजावे ना. शेवटी एक मनुष्य आला, धावत धावत आला, त्यांनी काही जीवाची पर्वा केली नाही, धाड दिशी उडी टाकली विहिरीमध्ये. विहिरीमध्ये उडी टाकली, त्या पोराची गचांडी झाली, त्याला तीराला लावला आणि मग बाकीच्यांनी वरती ओढून घेतलं. ओढून घेतला, हा घामाघूम काय जे झाला असेल, धापा टाकत कसा बसा वरती आला तो मनुष्य. बाकीच्या सगळ्यांनी त्यांना अभिनंदन, सेकंड केलं, खूप अभिनंदन झालं. तेवढ्यात त्या पोराची आई धावत धावत आली. आता तो मनुष्य जो आला तो मदतीला, त्याला काय त्यांनी मदत केली, त्याला काही लोकांचा आभार हवे नको, स्वतःचा गौरव करून घेणं त्याला नको होतं, तो निघून गेला. त्याची आई आली, तिने मुलाला कवटाळलं वगैरे सगळं झालं आणि मग म्हणाले कोणी वाचवलं त्याला, त्या माणसाला मला भेटवा, कोणी वाचवलं. आता बाकीच्यांना असं वाटलं की काही त्याचं गौरव करायचं, माझ्या पोराला तू वाचवलं, तू देवदूत आहेस वगैरे असं काही ती म्हणेल. पण तिच्या आवाजात काही ते जाणले ना, कोणी वाचवलं त्याला, पहिले त्याला माझ्यासमोर आणा. हो म्हणे काय आरोपी आहे काय तो, का असं म्हणताय तुम्ही. तो म्हणत नाही वर्ग वाचलं हे बरंच आहे, चांगलंच झालं ते, पण जेव्हा तो विहिरीपाशी खेळत होता तेव्हा त्याच्या डोक्यावर टोपी होती, ती टोपी नाही दिसत आहे मला, म्हणून मी त्या माणसाला टोपी कुठे. व्यर्थ गोष्टीचा ना प्रेम नक्की कशावर आहे, कशावर आहे प्रेम. म्हणून महाराज म्हणतात प्रेमे रंगणी रंगला. फार विलक्षण एक एक शब्द इतका उदास आहे बघा. सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज तुम्हाला सांगतो खेडेगावात होते, ग्रामीण बोलत, म्हणजे महाभागवत असं सांगत की एकदा शास्त्री पंडित काही लोक तिथे आले आणि ते आल्यानंतर महाराज त्यांच्याशी बोलायला लागले. शास्त्रींनी आपलं काही वेदांच्या काही रुचा म्हणून दाखवल्या की आम्हाला याच्यामध्ये शंका आहे, त्याच्यामध्ये शंका आहे. हो महाराज सगळी ग्रामीण बोलायला लागले. म्हणजे आजच्या भाषेत जर सांगायला झालं इकडच्या प्रांतात करायले, घ्यायले, जायले, खायले, तो अशी भाषा सुरू झाली. हे ऐकल्यानंतर शास्त्री गालात यायला बसू लागले. काय महाराज
ज्यांना धड व्यवस्थित बोलता येत नाही, यांना ग्राम्य भाषा येते, ज्यांना धड मराठी व्यवस्थित बोलता येत नाही, ते काय आम्हाला शास्त्र सांगणार. तेव्हा शास्त्री जे महाभागवत जे बाजूला उभे होते त्यांना ते लक्षात आलं की हे शास्त्री छद्मीपणे हसत आहेत महाराजांना. महाभागवत म्हणाले, मी इतका संतापलो म्हणाले आतून की असं वाटलं पायातल्या खडावा घेऊन त्यांची डोकी फोडावी, की हे ओळखू शकत नाही महाराजांना. आणि ते शास्त्री पंडित म्हणाले, ठीक आहे महाराज, कळलं आम्हाला तुम्हाला काय सांगायचं वगैरे असं म्हणून ते शास्त्री पंडित त्यांच्या मुक्कामावर गेले. काय कुठे जायचं असेल परत गेले. ते गेल्यानंतर महाराज अगदी साध्या भाषेत भागवतांना बोलतात, भागवता अनुष्ठान झालं की नाही, व्यवस्थित झालं सगळं, तुझं नाम जप व्यवस्थित चालू आहे ना, बाकी सगळं छान चालू आहे, हा आपली व्यवस्थित व्यवस्था सगळी चालू आहे. भागवत म्हणाले, आतापर्यंत तुम्ही ग्रामीण भाषेत बोलत होता, आता काय एवढं असं बोलताय. अरे त्यांना पळवून लावणे करता होतं म्हणाले ते, त्यांची खरी जिज्ञासा नाही म्हणाले, त्यांना फक्त आपला शास्त्राचा अधिकार काय हे दाखवायचं. त्यांना माझं ज्ञान काय आहे आणि माझ्या ज्ञानाच्या याच्या पद्धतीने मी तुम्हाला कसा प्रश्न विचारू शकतो असं त्यांना दाखवायचं आहे. मग मला माझं अज्ञानच प्रगट करावं लागेल, मग मला माझं अज्ञानच प्रगट करावं लागेल. जो स्वतःचं ज्ञान प्रगट करतो, जो स्वतः अहम दाखवतो, त्याला भगवंत म्हणतो मी नाहीच आहे, तूच सांभाळ तुझा. नाम जो घेतो ना त्यांनी काही अपराध केले नाही पाहिजे. बरेच अपराध आहे, आपण कधीतरी विस्तारपूर्वक घेऊ. त्या अपराधामध्ये काही अपराधांमध्ये फक्त 2-3 मुद्दे सांगतो. तर ते एक मुद्दा असा आहे की शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. दुसरं, शास्त्राचा अनादर करू नये. कोणी शास्त्री पंडित असेल, कोणी चांगलं हे करत असेल, करा, त्याचा नमस्कार आहे, पण त्या शास्त्राला आवड करू नये. आणि तिसरा फार महत्वाचा मुद्दा आहे, असती नाम वैभव कथा. म्हणजे काय, तर ज्याला हे सब कुछ झूट आहे वाटतं, काय तुम्ही नामस्मरण करत बसता, काय माळा हातात घेता, काय जप करता, असं जो म्हणतो त्याला नामाचा महिमा सांगायला जाऊ नये पुंडरी. त्याला सांगणं महाकठीण आहे बघा. त्यात गंमत काय आहे, आमचे बुवा असं म्हणायचे की उदबत्तीने ओणका पेटवू नये. त्याने उदबत्तीत विझायची भीती असते, ओणका तर काही केला पेटत नाही. एवढा ओणक्याला आग उदबत्तीने लागू शकत नाही. तसा आपली श्रद्धा आत्ता कुठे फुलायला लागली, आत्ता कुठे महाराजांच्या पायापाशी आपला जरा काही श्रद्धा बसायला लागली आहे. त्यात जर आपण एखाद्याला सांगायला लागलो काय देव नाही म्हणतात तुम्ही, सगळीकडे देव आहे, सगळीकडे आहे, आणि त्यांनी आपल्याला काही कुठं प्रश्न विचारले, त्यांचे ठरलेले असतात प्रश्न. तुम्ही देव म्हणता दिसत का नाही, हे का नाही, सगळे प्रकार ऐकून आहे ना. कीर्तनकारांना ते ऐकायलाच लागतं. मागे एक व्यक्ती माझ्याकडे आला, तो म्हणाला मंदिरात जाणारे लोक जे म्हणाले ते पळकुटी असतात, असं म्हणाले, पळकुटी असतात, भित्रे असतात म्हणाले, त्यांना काही समजत नाही, जमत नाही, म्हणून ते मंदिरात जातात. मी त्यांना सांगितलं असं आहे, मंदिरात जाणारे लोक पळकुटी नसतात म्हणतात. पळकुटी लोक जे असतात ना ते दारू पितात. मंदिरात जायला सामर्थ्य लागतं. तो म्हणाला आतापर्यंत मला असं कोणी उत्तर दिलं नाही. मी म्हणतो आतापर्यंत तुम्ही मला भेटले नाही. मुद्दा चाललाय, अशा माणसाला अजिबात सांगायला जाऊ, कारण त्याला अहंकार जो आहे ना त्याचा, तो स्वस्थ बसू देत नाही. प्रल्हाद महाराजांकडे एक व्यक्ती आला, खूप महाराजांनी त्याला नामस्मरणाविषयी सांगितलं, नाम करत घेत जा. तो चालला गेला, जाताना म्हणाला महाराज नामस्मरणाविषयी सांगतच असतात, मला काही नामस्मरण घ्यायचं. बाकीचे आजूबाजूच्या लोकांनी ते ऐकलं, महाराजांना येऊन सांगितलं महाराज, तो असं म्हणाला नाम घेणार नाही म्हणून. तर महाराज हसले आणि म्हणाले रामाची इच्छा नाही म्हणाले अजून त्याच्यापर्यंत. सांगा काय किती उदाहरण मी सांगू आपल्याला. मालाडला वाणी विरूप महाराजांकडे एक व्यक्ती आला, भरमसाठ बोलत होता तो. महाराज थोडंफार त्याची बोलत होते, बरं बरं तुम्ही इथे राहता का, बरं या कचेरीत काम करता का, बरं पगार चांगला आहे का, वा वा, तुमच्याकडे चांगला स्वतःचं घर आहे का, वा वा वा, चांगलं, असं सगळं चालू होतं. आणि एकही शब्द महाराज नामस्मरणाविषयी त्याला सांगितलं, एकही शब्द. तो माणूस परत गेला, बाबा विलसरी तरी बाजूला बसले होते. ते म्हणाले महाराज का त्याला सांगितलं, तुम्ही ते नामस्मरणाविषयी प्रत्येकाला सांगता, त्याला का सांगितलं नाही. तर म्हणाले त्याचं माझ्यावर प्रेम नाही, हा त्याचं माझ्यावर प्रेम नाही. बाबा म्हणाले तुम्हाला कसं कळलं महाराज तुमच्यावर प्रेम नाही.
त्याच्या डोळ्यातून कळलं काय असं. असे आपले सद्गुरू आहे बघा, नजरेने ओळखतात फक्त ते की काय चाललंय. आणि नेहमी आपण एक गोष्ट म्हणतोच ना, स्वार्थ खरा साधारे, स्वार्थ खरा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा. स्वार्थ खरा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा. हाची सुबोध गुरूंचा नाही, हाची निरोप गुरूंचा, हाची निरोप गुरूंचा, मी पण जाणून या जगी माझा. राम राम हरे हरे राम 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 सीतापती राम 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 हरे हरे मुद्दामून मी म्हटलं बरं का, हाची निरोप गुरूंचा. त्याचं कारण असं, एकदा महाराजांनी बाबा बेलसरे यांना म्हटलं की सद्गुरूंनी आर्ततेने आपला काहीतरी निरोप सांगायचा आहे, अशा पद्धतीची काही काव्यरचना तुम्ही करा. आणि मग बाबा बेलसरेंनी हे हाची सुबोध आज जे आपण वाचतो ना, ते सर्व आर्यावृत्तात केलं. हे सगळं आर्यावृत्तात आहे बरं का, म्हणजे प्रत्येक गोष्टीला रामा रामा हरे हरे म्हणता येईल. ते करून त्यांनी महाराजांना दाखवलं. महाराज माझे अगदी योग्य झालंय. सद्गुरू अगदी आता शेवटच्या क्षणी शिष्याला काय सांगतील ते सर्व आलं पण याच्यामध्ये. आणि त्यावेळेला त्यांनी बाबा बेलसरेंनी काय दिलं होतं, हाची निरोप गुरूंचा. निरोप देतात आहे सद्गुरू की शिष्याला की हे असं कर. आपल्याला माहिती आहे, कल्पना आहे. तर तिथे काही कवी आणि चांगले विद्वान लोक होते आणि बाबा बेलसरेंचं त्याला वय लहान होतं. तर ते म्हणाले निरोप याच्याऐवजी सुबोध हा शब्द चांगला वाटेल. आणि म्हणून तो सुबोध हा शब्द नंतर रूढ झाला. आज आपण हाची सुबोध गुरूंचा असं म्हणतो. पण बाबा बेलसरे काय म्हणाले त्यावेळेला, मी मुद्दामून हे नमूद करतो, ते म्हणाले त्यावेळेला मी लहान होतो, त्याच्यामुळे महाराजांनी जो जे सांगितलं द्यायला त्याच्यामध्ये मी सुबोध हा शब्द बदलला. पण महाराजांना अपेक्षित निरोपच शब्द होता. आता काहीही झालं तरी महाराजांचा एकही शब्द मी बदलू देणार नाही. बरं का, काही झालं तरी महाराजांचा तोच शब्द नाही. अर्थात सुबोध म्हटला तरी तोच परिणाम आहे आणि निरोप म्हटला तरी तोच परिणाम आहे. पण त्याच्या मागची कथा जी आहे ती निर्माण होण्याची ती अशी मुद्दा चाललाय. स्वार्थ खरा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा. हाची सुबोध गुरूंचा, मी पण जाणून या जगी वागा. खरा स्वार्थ काय आहे? भगवंताची प्राप्ती हा खरा स्वार्थ. आज महाराजांच्या प्रवचनात आलाय बघा, माझ्या जीवनामध्ये मी प्रपंच कसा केला हे कोणी विचारणार नाहीये. माझ्या वाडवडिलांनी, माझ्या पणजोबांनी, माझ्या काकापणजोबांनी अतिशय उत्कृष्ट प्रपंच केला. आज काय त्याच्यात नोंद आहे? त्या प्रपंचाचा आदर्श गुरु कोण आहे? आता काही नाही आहे. उलट त्यांच्याकडल्या सगळ्या वस्तू आता मोडकळी झाल्या, कोणतीच गोष्ट टिकलेली नाही. मग टिकलं काय आहे? आमचे वाडवडील गुरुचरित्राचं पारायण करायचं, आमचे वाडवडील नेहमी दर्शनाला जायचे गोंदवल्याला, आमचे वाडवडील तिथे पडेल ती सेवा करायचे. हे काय लक्षात राहील? आमच्या वाडवडिलांनी एक मंदिर बांधलेलं आहे, तिथे ते नेहमी उपासना करत असत. कायम लक्षात राहील का त्यांनी प्रपंचात काय केलं, त्यांनी नोकरी कशी उत्तम केली हे लक्षात राहील. त्यांनी ती केलीच पाहिजे, प्रपंच हा उत्तम केलाच पाहिजे. पण ते करत असताना मूळ उद्देश जो आहे तो भगवंताची प्राप्ती. मूळ उद्देश जे आहे ते भगवंताचं आत्मकल्याण साधून घेणे, भगवंताचं म्हणजे एका भक्ताचं शिष्याचं मूळ उद्देश. आणि आत्मकल्याण जर साधायचं असेल तर नामाशिवाय पर्याय नाही. मूळ मुद्दा आहे प्रेम आलं पाहिजे. प्रेम रंगणी रंगला. रंगणी याचा अर्थ काय आहे? तर या सगळ्या प्रपंचाच्या बोटावर सुद्धा भगवंत रंगतो का? तर प्रेम आहे म्हणून. प्रेम आहे. राम शबरीकडे उष्टी बोरं खातात. शबरीकडे जेव्हा रामराय आले ना,
लक्ष्मण आणि रामाने सर्व तिने केलेली सजावट पाहिली. तिने रोज ती करायची ना, पायघड्या रोज घालायची. ज्या दिवशी रामराय आले त्याच पद्धतीने पायघड्या घातल्या होत्या. काय छोटीशी रांगोळी काढली ते सर्व पाहिलं त्यांनी. लक्ष्मण इकडे इकडे हिरवी पाहत होता की नक्की काय आहे, कोण आहे. आणि शबरीने छान पूजा केली रामरायाची, पाद्यपूजन केलं. आणि ते सर्व केल्यानंतर द्यायचं काय, तर ती बोरं जी आहे ती बोरं टोपलीमधून त्याच्या समोर ठेवली. लक्ष्मणाने निरखून पाहिलं. ते मला नेहमी असं वाटतं, लक्ष्मण हा जो आहे ना रामाचा बॉडीगार्ड आहे. बघा, रामावर काही आलं तर तो पहिले तिकडे हे करतो. तुम्ही रामायणाचे प्रसंग पहा प्रत्येक गोष्ट. म्हणजे तुम्हाला सांगतो, भरत जेव्हा रामाला शोधायला आला वनवासात, तेव्हा लक्ष्मण झाडावर चढून बघतोय की भरत सैन्यासह बाकी सर्व लोकांसह येतोय. भरताला हे माहितीये की मी एकटा आलो तर राम परत अयोध्येला येणार नाही. म्हणून काय करतो भरत, सगळ्यांना घेऊन येतो की बा माझं नाही ऐकलं तर मोठ्यांचं ऐकेल. कैकेयी मातेला सुद्धा घेऊन आलाय तो, की जेणेकरून तिचं तरी ऐकेल की आता झालं ते, आता वडीलच गेले त्याच्यामुळे आता परत येतो अयोध्येला. पण हा दुरून येतोय हे पाहिल्यानंतर लक्ष्मण चिंतित झाला. लक्ष्मण म्हणाला, रामा सावध हो, भरत सैन्य घेऊन येतोय. त्याला असं वाटत असेल 14 वर्षाचंच राज्य मला मिळालं, त्याच्यानंतर तू परत येणारस, मग मात्र तूच राज्यावर बसणार, त्याला राज्य मिळणार नाही. म्हणून 14 वर्ष कशाला, आयुष्यभर राज्य उपभोगू याकरता म्हणून तू युद्ध करण्यासाठी तुझ्याकडे आला असेल. बॉडीगार्ड आहे ना तो, आलं लक्षात तुमच्या. तर तो रामाच्या सतत सुरक्षेचा विचार करतो. रामराय म्हणाले, जरा गप्प बस, पहिले झाडावरून खाली उतर आणि या विचारांवरून त्या भरताला येऊ दे, काय होतं बघू दे. आणि पुढचा प्रसंग आपल्याला माहित आहे. तसंच शबरीची बोरं बघितल्यानंतर लक्ष्मणाच्या मनात संशय दृष्टी झाली. काय दिसतंय, बोरं पूर्ण दिसत नाहीयेत. साधे फळवाल्याकडे आपण जर गेलो तर एक एक फळ तपासून पाहतो. ते फळवाले चांगले तरवेज असतात, तेल लावून ठेवतात त्याला, म्हणजे समजलं पाहिजे. मूळ मुद्दा काय की त्या बोरांना दात लागलेला लक्ष्मणाने पाहिला. काय असं आहे बघा, शेषनागाचा अवतार आहे तो, त्याची दृष्टी अगदी तीक्ष्ण असणार. त्यांनी तो दात लागलेला पाहिला आणि लगेच रामाला फक्त असा एक स्पर्श केला. रामा, बोरं असू दे, सांग उपास आहे, सांग मला जमत नाही आज मी काही खाणार नाही, असं काहीतरी सांग आणि ते टाळ. राम गदिमांनी फार सुंदर वर्णन केलंय त्याचं. गदिमा म्हणजे आजचे आधुनिक युगाचे वाल्मिकीचे. काय सुरेख ते म्हणाले. मी फक्त 2च ओळी सांगतो, मला गुरुरंग लवकर आठवायचे. ते म्हणाले, राम म्हणतात लक्ष्मणाकडे बघून, लक्ष्मणा का संशयित दृष्टी, लक्ष्मणा का संशयित दृष्टी, का तुझी एवढी संशयित दृष्टी झाली. बोरांविषयी अभिमंत्रित ती नव्हे तर उष्टी, प्रेमाने अभिमंत्रित केलेली आहे रे ती बोरं, उष्टी नाही. आणि रामाने बोरं खाल्ली, लक्ष्मणालाही खायला लावलं. साने गुरुजींनी ही कथा वाढवली आहे जरा, की लक्ष्मणाने म्हणे ते बोरं, एखाद बोर कसं खाल्लं, दुसरे बाकीचे बोराचे बिया ज्या आहेत त्या टाकून दिल्या, बोरं टाकून दिले, तर त्या बोरातून फुलं निर्माण झाली, म्हणजे झाडं निर्माण झाली आणि त्या झाडांना सुगंध आला. का तर प्रेमाचा सुगंध तसा आला. बऱ्याच अनुषंगाने रामकथा पुढे येते. पण मला मुद्दा सांगायचा आहे की हे जर प्रेम भगवंतावर करता तर भगवंत वाटेल ते करतो. महाराजांचं बोधवचनच आहे, जो खऱ्या अर्थाने, जो खऱ्या श्रद्धेने भगवंतावर भार घालील, भगवंत कल्पनेच्या बाहेर त्याच्यासाठी मदत करेल. कल्पनेच्या बाहेर तो काय करेल सांगता येत नाही, पण विलक्षण गोष्ट तो करेल. विलक्षण खऱ्या प्रेमाने भार घातला. किती विलक्षण आहे, किती गोष्ट मी सांगू. भाऊसाहेबांनी असं केलं बरं, भाऊसाहेब केळकर आपले, त्यांनी खऱ्या प्रेमाने महाराजांवर भार घातला. खऱ्या प्रेमाने किती आपण उदाहरणं ऐकलेत, मी काय सांगू आपल्याला. भाऊसाहेब एकदा राम मंदिरात होते आणि महाराज बसले असताना एक मनुष्य तिथे आला. म्हणाला, महाराज पोराची मुंज आहे आणि बायको हट्ट धरून बसली आहे. महाराज म्हणजे आता ते आम्हीच पुरवायचे का, काय हट्ट आहे म्हणाले. काही नाही, तिला नथ घालायला पाहिजे,
नथ पाहिजे. म्हणाले हरकत नाही, नथ काय आजकाल नथ मिळतात ना साध्या, सोन्याची नथ घालायला पाहिजे. आता काय करू म्हणाले, मी इतका गरीब ब्राह्मण कसा बसा मुंजे करतोय आणि अशा वेळेला कुठून नथ आणायची सोन्याची. तर महाराज म्हणाले तुझं म्हणणं काय, नाही तुम्ही द्या. बस म्हणाले त्याच्यासाठीच तर मी इथं बसतो, गोंधळ्याला हे जे सगळं हे केलं त्याच्यासाठी बसतो म्हणाले. तो गयाबाया करायला लागला, रडकून द्यायला म्हणाले. बायको म्हणाली घरात घेणार नाही, आज तुम्ही काही बंदोबस्त केला नाही तर माझा एवढा हट्ट पूर्ण करा, इच्छा माझी पुरी करा. असं काही नाटक आहे. खूप रडायला लागला तो. महाराजांना भाऊसाहेब तिथे आपण बघा थोड्या राम मंदिराला आपण सगळेजण गेले असाल. महादेवाचं मंदिर आहे इकडे, त्या महादेवाच्या मंदिराच्या बाजूच्या बोळीमध्ये भाऊसाहेबांचं विराट राहत होतं. कसं राहत होतं मला आजही आश्चर्य वाटतं. फक्त प्रदक्षिणाचा मार्ग आहे तेवढा, तिथे ते झोपत असत. भाऊसाहेबांना बोलवलं, तोपर्यंत मला वाटतं धर्मशाळेकडे नंतर त्यांचं विराट झालं आणि ते तिथे भाऊसाहेब राम मंदिरात मुक्काम करत. भाऊसाहेबांना म्हणाले भाऊसाहेब तुम्ही यांची अडचण सोडवू शकाल काय. म्हणाले अडचण काही नाही, नथ फक्त त्यांना द्यायची, तुमच्या मंडळींकडे जर नथ असेल तर यांना द्यावी. भाऊसाहेब म्हणाले ठीक आहे. लगोलग भाऊसाहेब गेले धर्मशाळेमध्ये, एका खोलीत त्यांची मंडळी होती. त्यांना सांगितलं अगं आपला तो पितळी डबा काढ, त्याच्यामध्ये नथ असेल तुझी, ती महाराजांनी मागितली आहे एकाला द्यायला. हिनी दिली, बरं हिनी दिली. कशाला द्यायची आहे, कोणी मागितली, कोण व्यक्ती आलाय, त्याचं नाव लिहून घ्या, त्याच्याकडून लिहून घ्या, त्याचा पत्ता काय पाहून घ्या, नसेल तर त्याच्यासोबत घरी जाऊन त्याचं घर पाहून ठेवा. काही नाही विचारलं, नथ हातात दिली. यांनी ती नथ घेतली, महाराजांच्या हातावर ठेवली. महाराजांनी भाऊसाहेबांच्या समक्ष त्या माणसाला दिली आणि त्या माणसाला सांगितलं तुझी मुंज केव्हा आहे. म्हणे 15 दिवसात बरंच आहे. झालं म्हणाले 15 दिवसात मुंज झाली की 2 दिवसात तू आणून दिली पाहिजे. 17व्या दिवशी मला नथ माझ्या हातात लागेल असा दम दिला महाराज. हो हो म्हणाले नक्की देतो असं म्हणाला. तो निघून गेला. तो निघून गेल्यानंतर बाकीची मंडळी भाऊसाहेबांना भेटली. भाऊसाहेब मी काही विचारलं का नाही. महाराजांनी सांगितलं हो म्हणाल तो माणूस कोण आहे बघा ना. महाराजांना माहिती असेल का म्हणाले. त्यांनी सांगितलं ना. झालं 17 दिवस झाले. भाऊसाहेबांना आठवण राहिली नाही, बाकीची मंडळी आठवण करून द्यायला. अहो नथ भाऊसाहेब नथ तुम्हाला घालायची का. नाही तुम्हाला मिळणार नाही म्हणून आम्हाला वाटतं. हो 17 दिवस झाले, आज आम्ही मोजले नाही मिळाली अजून नथ तुम्हाला. आला नाही तो मनुष्य, संध्याकाळपर्यंत वाट पाहा. महाराजांना विचारा कोण आहे माणूस, महाराज सांगा, नव्हे तर अंतर्ज्ञानाने सांगा. भाऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाले नाही मी हे करणार. महिना गेला मी स्वरात नाही. महिना गेला, 1.5 महिना झाला तरी काही नथ आली नाही. मग बाकीचे लोक म्हणाले तुमच्या ऐवजी आम्ही विचारू का. भाऊसाहेब म्हणाले का तुम्हाला विचारायचं काय. तर म्हणाले असं आहे, त्यांना फक्त महाराजांना म्हणावं महाराज नथ आली नाही एवढंच विचारा. हे विचारलं तर तुमचं व्यावहारिक बरोबर आहे. तेव्हा भाऊसाहेब म्हणाले एक लक्षात घ्या. महाराज मला काय म्हणाले, भाऊसाहेब ही नथ त्याला द्यावी, त्यांनी द्यायला सांगितली, परत मागायला नाही सांगितली. मी परत मागणार नाही मागितली भाऊसाहेबांनी. पण पुढे काय झालं, पुढे 1-2 महिन्यानंतर एक सोनार आला राम मंदिरात आणि रामाचे पैंजण करायचे होते. राम आणि सीतामाईचे पैंजण. तर ते पैंजण करायला तो आला. तर त्या सोनाराला महाराज म्हणाले अरे तुझ्याकडे चांगल्या पाटल्या आहेत का. पाटल्या आहेत. त्यांनी सोन्याच्या पाटल्या दाखवल्या. त्या 4 पाटल्या महाराजांनी घेतल्या आणि भाऊसाहेबांच्या मंडळींना जवळ बोलवलं आणि म्हणाले हा सीतामाईकडून आलेला प्रसाद आहे असं समज आणि म्हणून शेतीच्या हातात दिल्या. आजही माराडला शेतकऱ्यांकडे त्या पाटल्या अजूनही जपून ठेवल्या. तेच नथीसाठी आग्रह धरला असता तर काय असतं. व्यवहारिक पातळीवर सुद्धा तुम्ही कल्पना करा. नथ जाऊ द्या, पाटल्या जाऊ द्या, महाराजांचं प्रेम काय आहे बघा. महाराजांचं त्यांच्याविषयी असलेलं वात्सल्य काय आहे. खूप प्रसंग सांगता येतो पण काटा भराभर पुढे जातोय आणि मला राहत नाही असं.
आज सुंदर भजन आहे. जीवनाला रंग चढला, जीवनाला रंग चढला, नाथ रंगारी मुळे, नाथ रंगारी मुळे. जीवनाला रंग चढला, नाथ रंगारी मुळे. भगवंत आला म्हणून जीवनाला रंग चढला, पण तो रंग चढण्याकरता भगवंताचं नाम, ज्यांनी ज्यांनी नाम घेतलं ना, तुम्हाला सांगतो त्याच्या भगवंताचं प्रेम लागल्याशिवाय राहिलं नाही. महाराज असं म्हणायचे, राम सर्व देईल पण त्याचं प्रेम देण्यास तो फार कंजूस आहे, फार कंजूस आहे. तेव्हा म्हणाले ज्याच्या बाबतीत तो कंजूस आहे ना, तेच त्याला मागा. त्याला असा अडचणीत धरावा, त्याला म्हणावं की भगवंत मला बाकी काही नको, तुझं प्रेम दे बस. तो प्रेमासाठीच येतो, बाकी कशासाठी येतो. वाणीरूप महाराजांचा एक प्रसंग आपल्याला माहिती असेल. एकदा त्या पेटीवर हात ठेवला महाराजांनी, बऱ्याच वेळ झाला तो काही रुपया हलेच ना, आणि महाराज येईच ना. या बरबाळ कोणी ते येईच ना, आशीर्वाद या बरबाळ या बरबाळ असं पद्धतीने सुरुवात होत असेल. ती सुरुवातच होईना. 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, आणि 25-30 मिनिटानंतर तो हात एकदम झटका लागावा तसं सुरू झाला, आणि आशीर्वाद या या बरबाळ सुरू झाला. त्यावेळेला समोर रामानंद महाराज बसलेले आणि बाकी सगळी मंडळी बसलेली होती. आणि महाराज जरा जोरकसपणे म्हणाले, तुम्ही बोलवलं की मी यायलाच पाहिजे, असं मला बंधन आहे काय? असं बंधन आहे मला की आता तुम्ही बोलवलं चला महाराज या की महाराज आले, असं मला बंधन आहे काय? आता कोण बोलणार महाराजांना या विषयावर? यावर उत्तर कोण देणार? रामानंद महाराज समोर होते. त्यांनी हात जोडले महाराज आणि म्हणाले, महाराज तुम्हाला बंधन कसलं असू नये. तुम्ही म्हटलं तर बंधन आहे आणि तुम्ही म्हटलं तर बंधन नाही. सगळं तुमच्यावर आहे महाराज, तुम्हाला कसं बंधन असू नये. हे असं म्हटल्या बरोबर महाराज इतक्या वात्सल्यतेने म्हणाले, पण म्हणाले मला तुमच्या प्रेमाने इथे यावं लागते म्हणून मी येतो. बस बस तुमच्या प्रेमामुळे मी इथे येतो. तुम्ही म्हणाल त्यावेळेला तिथे येतो. का प्रेम आहे? लक्षात घ्या, हे प्रेम जर असेल तर भगवंत वाटेल ते करतो, पण स्वतःचा अहंकार जर मनुष्य मिळवत असेल तर भगवंत दूर राहून मजा बघतो. एकच वाक्य मी सांगतो, हाच विषय पुढे आपल्याला उद्याही बघायचाच आहे, पण आजच्या पुरता एवढा मुद्दा घेऊ. शेवटचं मर्माचं वाक्य, भगवंताचा न्याय आहे हा, जो मेरे नाम पर मैं उसके काम पर, जो मेरे नाम पर मैं उसके काम पर, जो अपने काम पर तो मैं मेरे धाम पर. कुंडली लक्षात आलं, मला माझं काम आहे, मग त्याच्यानंतर उपासनेला वेळ आला तर मी येईल. चालेल का तू तुझ्याच कामामध्ये, मी माझ्या पाशी राहतो, काही येऊ नको, काही मला गरज नाही. साधी गोष्ट आहे. जगदंबेच्या विषयी, अंबाबाईच्या विषयी काय तिला ओटी भरावीच लागते. मला सांगा, त्रैलोक्याची नायिका आहे ती, तिने सर्व जग निर्माण केलं. तिला तुमच्या 80 mm ची ब्लाऊज पीसची ढान तरी असेल का? त्या ब्लाऊज पीसची चाड असेल? ब्लाऊज पीस मिळत आहे मला आता, तर जर तिथे उभं राहून तिला काहीतरी प्रसाद द्यायलाच पाहिजे, तिच्या प्रचिती दिलीच पाहिजे. एवढ्यासाठी आहे का जगदंबा? एवढ्यासाठी सद्गुरुनाथ आहेत का? प्रेम असेल तरच ते. आणि म्हणून महाराज म्हणतात प्रेम प्रेमे रंगना रंगणी, प्रेमे रंगना पुढे उभा चाप पाणी, पुढे उभा चाप पाणी, पुढे उभा चाप पाणी, प्रेमे रंगना रंगणी, प्रेमे रंगना रंगणी, त्याचे भजन अंध असे, त्याचे भजन
सद्गुरुनाथ महाराज की समाधि साधन संजीवन शांति दया सम सर्वाभूति समाधि साधन संजीवन नाम समाधि संजीवन नाम समाधि संजीवन नाम समाधि संजीवन
Jai
अरण्यात हस्तिनापुरी जलाशय तो रम्य जावनात जलाशय तो रम्य जावनात रातवेळी तो पार्थ सहज तेथ आला रातवेळी तो पार्थ सहज आला सारे साधू तपासी केला सारे साधू तपासी केला हस्तिनापुरी जवळी अरण्यात हस्तिनापुरी जवळी अरण्यात जलाशय तो रम्य जावनात जलाशय तो रम्य जावनात. महाभारताचं युद्ध अजून सुरू व्हायचंच आहे. कृष्ण शिष्टाई झाली, पण दुर्योधनाने नाही ऐकलं. नाही ऐकलं. तो म्हणाला 5 गावं काय सुईच्या आग्रा एवढी सुद्धा जमीन तुम्हाला देणार नाही. आणि मग युद्ध अटळ झालं. युद्ध अटळ झालं आणि पांडव आपल्या पद्धतीने सैन्य गोळा करायच्या तयारीला लागले. कौरव आपल्या पद्धतीने सैन्य गोळा करायची तयारी. अशामध्येच हस्तिनापुराच्या जवळ एक अरण्यात सुंदर जलाशय होता. मोठा सरोवर, छान कमळ फुललेली त्याच्यामध्ये, आजूबाजूला हिरवीगार वनराई फुललेली. पावसातले दिवस, थंडीचे दिवस छान. आणि अशा थंडीमध्ये सकाळी सकाळी पार्थ सहजी तेथ आला. पार्थ म्हणजे कोण? अर्जुन. अर्जुन सहज तिथे फिरायला आला. मॉर्निंग वॉक ते करायला. असं फिरता 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 इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय, अरे वा हे काय ते काय, कमळ कशी आहे काय, सगळं बघता 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 त्या सरोवराच्या जवळच एक मोठं वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाखाली एक साधू तपाला बसलेला नाही. अरे कोण आहे? केशरी भगवी छाती अशी पूर्ण डोक्यापासून अंगावर अशी पांघरून घेतलेली. त्याची थंडी आहे की काय म्हणून ती काय दिसत नव्हतं काही त्याला की कोण आहे व्यक्ती. पण धिप्पाड अंगाचा तो साधू पुरुष वडाच्या झाडाखाली बसलेला त्यांनी पाहिला. आला अर्जुन जवळ. कोण आहे बरं? तपाला जो बसलाय, ध्यानाला जो बसलाय ना, त्याला ओ महाराज काय म्हणता राम राम असं नाही करता येत. त्याला जागृत करणं म्हणजे त्याच्या साधनेमधून त्याला बाहेर काढणं आहे. आणि अशा वेळेला तो क्रोधित होऊ शकतो. जरा एकांत स्थान पाहावं म्हणून या सरोवराच्या काठाशी बसलेलो आणि हा कोण आला उपटसुंभ असं वाटायला त्याला. अर्जुनाने काही बाकी बोलला नाही. थोडा जवळ जाऊन त्यांनी निरीक्षण केलं. कोण आहे बरं हा? कोण होता तो? तर त्या भगव्या छातीच्या मध्ये खालून त्याला एक शेपटी वळवळताना दिसली. शेपटी दिसली आणि बाजूला गदा जशी दिसती असं त्याच्या लक्षात आलं की कोण आहे, कोण आहे लक्षात आलं. चटकन समोर येऊन उभा राहिला. अर्जुनाने नमस्कार केला. आता कोण आहे हे लक्षात आलं, पण आता उठवायचं कसं काय? त्याची प्रार्थना करायची. काही एक म्हणतात काही एक म्हणते कैवारी हनुमान. कोण होता तो? मारुतीराय होता. पार्थाने ओळखलं. कैवारी हनुमान. आता मला कसा सवय तो मारुती उठणार नाही तोपर्यंत कीर्तन संपणार नाही, लक्षात ठेवा. कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान
हनुमंता, तुझ्या दर्शनासाठी समोर उभं राहिलो मी आता. अवचितपणे पण तू दिसलायस, तर दर्शन घ्यावं म्हणतो. देवा, तुझ्या साधनेमधून बाहेर तू असताना इतरांची काय आम्हाला वाट बघायची गरज आहे. आम्ही सध्या युद्धाच्या अशा प्रसंगी, अशा उंबरठ्यावर युद्धाच्या उभा आहोत की आता युद्ध अटळच आहे आणि अनेक लोकांना घेऊन आम्हाला ते धर्मयुद्ध लढायचं आहे. अशा वेळेला तुझा आशीर्वाद मिळाला तर नित्य निरंतर लक्ष्मीनारायणी, नित्य निरंतर लक्ष्मीनारायणी, धरुणिया अभिमान, धरुणिया अभिमान, धरुणिया अभिमान. असं म्हटल्यानंतर मारुतीने डोळे उघडले. अर्जुनाला पाहिलं. अर्जुना, हस्तिनापुरीच्या जवळ जेव्हा मी इथे आलो तेव्हा माझ्या लक्षातच आलं कोणीतरी पांडव मला भेटल्याशिवाय राहणार. आणि तू आलायस. वा वा वा. काय अर्जुना, कसं काय येणं केलं? काही नाही म्हणाले, सहज सकाळी फिरायला. मारुती राया, इथे येऊन तुम्ही साधना करण्याचं काय, म्हणजे कसं काय? अरे अर्जुना, काय सांगू, हे चिरंजीव पद मला दिलंय, पण ते चिरंजीव पद नामासाठी दिलं. त्या श्रीरामाचं नाव हेच माझ्यासोबत आहे. नाम म्हणजे प्रत्यक्ष रामच आहे. त्यामुळे ते नाव घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही. रामाने आपला अवतार संपवलाय असं आपल्याला वाटतं. आता तो कृष्ण रूपात आलाय म्हणतो, पण ते नाम घेतलं की मला त्याची त्याचा संगत मिळते. आणि म्हणून मी इथे रामाचं नाव घ्यायला आलो. असं म्हटल्याबरोबर अर्जुन थोडा शिंदे. जरा त्यांनी चेहरा असा केला. हो का, रामरायाचं नाव घेतलं. पण मारुतीराया, एका बाबतीत आपला मतभेद आहे. मनभेद नाही हा, मतभेद आहे. काय मतभेद आहे? काय म्हणतोय बघा अर्जुन. तो म्हणतोय रघु निशांत विपुण तो रघुवीर नसे. ठीक आहे. रघुवीर नसे युद्ध निपुण तो, का म्हणती असे एक बाणी. रघुवीर नसे निपुण तो, का म्हणती असे एक बाणी. श्रेष्ठ धनुर्धर पार्थ, श्रेष्ठ धनुर्धर पार्थ, माझ्या समनसती दुसरे कोणी. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे राम. रघुवीर नसे युद्ध निपुण तो. माझं असं म्हणणं आहे की रामाला धनुर्विद्या कला एवढी येत नव्हती. धनुर्विद्या येत नव्हती का? मारुती म्हणाला, का असं का वाटतं तुला? नाही म्हणाले, त्या राक्षसांना मारण्याकरता वानर सेनेला पाचारण करायची गरजच नव्हती. जर तो खरा धनुर्विद्येत निपुण असताना राम, तर एका टणात्काराने
आणि एका बाणाचे हजारो बाण करून त्यांनी रावणाच्या सगळ्या पूर्ण सैन्याचाच काय लंकेचा संहार करू शकला असता. कशाला वानरांना श्रेय द्यायचं, कशाला द्यायचं? धनुर्विद्या कशी असावी हे जर मारुतीला बघायचं असेल ना, तर एकदा या माझ्यासोबत. माझं गांडीव धनुष्य तुम्हाला माहिती नाही, ते जेव्हा मी प्रत्यंचा लावतो आणि बाण चढवतो, एका बाणाचे लक्ष बाण करतो मी आणि बरोबर लक्ष वेधतो. नुसत्या आवाजाने सुद्धा लक्ष वेधतो. अशी धनुर्विद्या माझी आहे, तेवढी रामाची नव्हती. या बाबतीत आपलं मतभेद आहे. आणि तुम्ही रामाचं नाव घेता, तो धनुर्धर, तुमच्या मदतीची गरज भासली त्यांना. मारुती म्हणाला, तुम्ही कशासाठी आलाय माहित नाही काय मला? स्वतःच मोठं सांगतो, अभिमानात म्हणाले. पण लक्षात घ्या, रामाविषयी कोणी असं म्हटल्यानंतर मारुती संतापणार नाही. ऐकता मारुती भ्रुकुटी वक्र जाहरी, ऐकता मारुती भ्रुकुटी वक्र जाहरी, रामाविषयी तरपोटी मुनी वाहिनी, रामाविषयी तरपोटी मुनी वाहिनी. नसे कर्ण रग रामाचा तू अर्जुना, नसे कर्ण रग रामाचा तू अर्जुना. तुझे थोरपण जरीना दाखवी मुळा, तुझे थोरपण जरीना दाखवी मुळा. ऐकता मारुती भ्रुकुटी वक्र जाहरी. एक भुवयशी वक्र झाली राम मारुतीची. काय म्हणाला अर्जुना? पुन्हा बोल, हा पुन्हा बोल. रामाविषयी असं बोलतोयस तू? तुला माहित आहे का रामाचं धनुष्य काय होतं? हा, अरे तो मारीच आला होता ना, त्यावेळेला तर आम्ही नव्हतो तिथं. सीतामाई पहिल्यांदा बघत होती आपल्या नवऱ्याचं काय शौर्य आहे. हा, एका तासामध्ये या रामरायांनी 1000 राक्षस मारली. आणि वर्णन असं आहे की त्या एका तासात ते फक्त 2 पावलं मागे आले, समोर मागे करण्याकरता, म्हणून ते 2 पावलं मागे आले. एवढ्याच्या त्यांनी 1000 राक्षसांचा संहार केला एकट्याने. अरे त्यांनी टणात्कार केला ना, जर फक्त प्रत्यंच्याकडून फक्त टणात्कार केला, म्हणजे टण वाजवलं, तर त्या टणात्काराने अनेक राक्षस मरायचे. हार्ट अटॅक. काय सांगतोस तू? आणि तू सांगतोयस हे अर्जुना, हा, तू चरणराजा सुद्धा नाही, रामाच्या चरणाची धूळ सुद्धा नाही अर्जुना रामरायाच्या. काय सांगतोयस मला हे? अर्जुन म्हणाला, असं आहे मारुतीराया, माझ्या गांडीव धनुष्याचा प्रताप तू पाहिला, त्यामुळे तू असं म्हणतोय. कधीतरी ते बघ, म्हणजे तुझी खात्री होईल की खरा धनुर्धर कोण. मीच खरा धनुर्धर, मीच धनुराशीचा नाही धनुर्धर. हा, प्रत्यंचा मी चालवली की कोणाचं काही चालत नाही. मारुती म्हणाला, ठीक आहे, हरकत नाही, आज आता बघूयाच आपण काय करायचं सांग. इथे करू शकतोस तू? इथे प्रात्यक्षिक दाखवू शकतो? अर्जुन मला दाखवू शकतो. माझं गांडीव धनुष्य आहे माझ्यासोबत. त्यांचे गांडीव धनुष्य जे आहे ना, हे दैवी होतं ना, इंद्राकडून मिळालेलं होतं त्याला. त्यांनी आवाहन केलं तर हवेतून यायचं. त्याच्याने अर्जुनाने आवाहन केलं तसं हवेतून ते आलं. हाता आला, बाण आले सगळे. आणि म्हणाले, हा सरोवर दिसतंय ना, तलावा, ते तलाव दिसतंय सरोवर. या सरोवरावर म्हणाले बाणांचा पूल बांधतो मी, बाणांचा पूल बांधतो. आणि तो पूल जो आहे असा पक्का बांधतो म्हणाले की त्यावर कितीही आघात झाले तरी तो तुटणार नाही. माझे बाण आहेत ते, माझे बाण. अच्छा, पाहू तुझे बाण. कर म्हणाले तयार. पुढे काय करायचं? काही नाही म्हणाले, तुम्ही वाटल्यास त्याच्यावर उडी मारली तरी काही होणार नाही. आणि झालं तर? मारुती म्हणतात, झालं तर? जर झालं ना, तर मी अगदी काष्ट भक्षण करेन. हे अर्जुनाचं महा कठीण काम. काही झालं अग्नी काष्ट भक्षण करेन, काही झालं अग्नी काष्ट भक्षण. अग्नी काष्ट भक्षणाचा आता कलियुगात वेगळाच अर्थ आहे. अग्नी काष्ट भक्षण म्हणजे हे झालंय आता कोणतरी.
पण अग्निकाष्ठमंशूचा त्या काळचा अर्थ असा होता की चितामध्ये उडी घेईन, हा प्राण देईन मी जर माझा पूल तुटला तर. शरसेतू बांधीन मी, शरसेतू. सांगा मला, अर्जुनासारखी प्रतिज्ञा जर आजच्या काँग्रेसच्या काळात जर केल्या असत्या यांनी तर भराभरा चितीवरच उड्या मारायची वेळ आली असती. जरा पावसाळा आला की पूल पहिले ढासळतो. मुद्दा काय सध्या? मारुती म्हणाले चला करा. आणि अर्जुनाने काय होत त्याचे मंत्रोच्चार केले सगळे आणि भरा 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 त्या धनुष्यातून बाण सोडतोय. हो भरभर 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 तो पूल आकाराला. त्या एवढ्या मोठ्या जलाशयावर एक मोठा पूल तयार झाला. त्या पुलाला एकही खांब नाही. या टोकापासून त्या टोकापर्यंत तो पूर्ण फक्त त्या बाणांचा पूल आहे, लक्षात घ्या. आणि त्याला यांनी आपल्या वज्राचं कवच लावावं अशा पद्धतीचं सगळं मंत्रोच्चार केले अर्जुनाने. पण लक्षात घ्या, मी मोठा धनुर्धर आहे, मीच मोठा आहे आणि रामाला काही धनुर्विद्या येत नव्हती असं म्हणाला. काय मारुतीने तो पूल पाहिला, म्हणाले मी चाललो ना त्याच्यावरून तरी भुगा होईल त्याची. रुपटी कुट्टा इथल्या भाषेत बरोबर तो होईल म्हणाले. तेव्हा अर्जुन म्हणाले नाही चालू नको, उडी मार. काय तू बघ आता कसं माहित मंत्रोच्चार केलेले बाण असे तसे बाण आहेत काय. ठीक आहे म्हणे. मग काय भूभूंकाने कपिवर केला घेऊनिया उड्डाण. भूभूंकाने कपिवर केला बरोबर जरा मला. भूभूंकारे कपिवर केला, भूभूंकारे कपिवर केला घेऊनिया उड्डाण. भूभूंकारे कपिवर केला घेऊनिया उड्डाण. हरहरली भूमी अवधी, भूमी अवधी झाली मारुती राया उंच गगनी केला. शरसे तुवर रोखुनी पाय, शरसे तुवर रोखुनी पाय. प्रलय छे पावला असा भूंकार केला त्यांनी. आणि तुम्हाला सांगतो असा करून त्यांनी जे उडी मारली होता आकाशात गेला तो. आणि तिथून त्यांनी एक पाऊल असं बरोबर ठेवून नेम धरला त्या पुलावर. वाजवा रे दादा असं. आता तुम्हाला उडाला नाही चालू द्या चालू दे. आपल्याला आता उडी मारणार आहे ना. वरती चढला, वरती 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 गेला आणि आता त्यांनी पाय रोवून बरोबर आता तो उडी मारला. शरसेतूवर रोखून पाय प्रलय झेपावला. प्रलय आला की काय असणार, धरणीला कंप झाला तो येणार असं म्हटलं. ऍटम बॉम्ब जर वरती फुटला तर खाली काय होतं आपल्याला माहिती आहे. म्हणजे हा महारुद्र आणि तो जर आता त्या बाणांवर काय त्या बाणांची स्थिती जाऊन द्या. पण त्या तलावाचं पाणी सुद्धा थरथरलं असं आणि यांनी ताण करून मारली. असं ताण करून उडी मारली. त्या पाण्यावरून खळखळून पाणी बाहेर उडालं. तुम्हाला सांगतो इकडं तिकडं झालं. झाडं असे कसे झाले कसे कसे सांगतो. म्हणजे झाडांनी काही व्यवस्थित काय आपली पानांची रचना केली असेल केशभूषा तर त्याला महापूर आला. अस्ताव्यस्त झाले झाड सगळे. झाडांची पानं ओरबडल्यासारखी बाजूला झाली. सगळं अवतीभोवतीच नासधूस झाली बघा. नासधूस झाली. आणि नासधूस झाल्यानंतर धूळ उडाली सगळी. धूळ उडाली काही दिसेना. अर्जुनाने सुद्धा डोळे झाकून घेतले. आणि नंतर जेव्हा त्यांनी पाहिलं आकाश स्वच्छ झालेलं. त्या पुलांनी जो आकाशामध्ये इंद्रधनु तयार झाला होता तो इंद्रधनु पुरता नाहीसा झाला होता. त्यांनी इकडं तिकडं पाहिलं काही बाण पडलेले दिसतील काही नाही हो.
चूर्ण झालं त्या बाणांचं, चूर्ण झालं. आणि मारुतीराया छान उभे. पार्थ, अर्जुना मोठा धनुर्धर तू, रामापेक्षा सुद्धा बाण किती मोठे तुझे. एका उडीमध्ये राख सुद्धा झाली नाही, त्याची भोगटी सुद्धा राहिली, कर्ण सुद्धा तुला मिळालेलं गेले. आता काय करायचं? काही नाही म्हणाले, बस झालं संत आता अग्निकाष्ट भक्षण असं म्हणून जी लाकडं ते आता वृक्ष कोसळलीच होते, ते लाकडं मिळाले. ते लाकडं घेऊन तो जसा तिथे एक एक जमा करायला लागला, निराश झाला तो, पण अहंकार गेला नाही. मारुती म्हणाला, अर्जुना एका पण संधीने तुझं वाटोळ झालं असा माझ्यावर आरोप येऊ नये. मग म्हणाले, मग काय इच्छा आहे म्हणा तुझी? आता झालं ना, हरलोच आहे ना आता मी. नाही म्हणाले, तुला 3 चान्स देतो म्हणाले. अजून 2दा तू पूल तयार कर. 2दा कशाला म्हणाले? मी अजूनही आता एक पूल तयार करू लागतो, मला काहीतरी त्रुटी झाली होती माझी, त्याच्यामुळे. असं का? मारुती म्हणतात, असं का? त्रुटी झाली होती ना, सगळ्या त्रुटी दूर कर, एरर दूर कर. आणि 2दा तुला चान्स देतो, 2दा पूल तयार कर. पण दोन्ही वेळा नाही झालं तर हरलं म्हणून कबूल कर. आणि नुसतं हरलं म्हणून मला काय तुझं अग्निकाष्ट तू भक्षण करावं यासाठी मी हे करत नाहीये, पण रामाचं जे मोठेपण आहे ना ते कबूल कर. रामरया प्रत्यक्ष परमात्मा आहे हे तू जाणून घे. तू काय बोलतोयस? तुझ्या त्या धनुर्विद्येच्या अहंकारापायी तू रामाला नाकारतोयस, त्याला कमी लेखतोयस. अरे अशी धनुर्विद्या काय कामाची? असं म्हटल्यानंतर काय तुझी विद्वत्ता, असं म्हटल्यानंतर राग अर्जुनाला वाईट वाटलं. थांबा म्हणाले, आता पुन्हा पूल करतो. पुन्हा भरभर बाण सोडते. आता यावेळेला दुःखीने बाण सोडते. हा एवढंच नाही, पहिल्याने एकच थर होता म्हणे, आता 2 थर लावला. एक थर, दुसरा थर. मारुतीराया हा चला घ्यायची उडी. यावेळेला बेतानं मारजा. ते बघतो काय मारुतीरायाची उडी म्हणजे साधी उडी आहे का? गदा बाजूला ठेवली. जय श्रीराम कर, जे वरती उडाले, दाण करून मारली. पुन्हा पाणी खळावलं. ते मासे म्हणाले, काय चाललं काय? मगाशी हाच अर्जुन त्या कमळाचं कौतुक करत होता. काय सुंदर कमळ पडली, काय सगळी कमळाची नासधूस झाली, सगळी पूर्ण पाणी खळाळून वर आलं. ते मासे कधी वर जातात ते खाली येतात, वर जातात ते खाली. म्हणजे आम्ही आकाशात उडावं का पाण्यामध्ये तरंगावं? काही कळेच ना म्हणाले काय चाललं या दोघांचं. आणि काय तो पूर्ण छिन्न विछिन्न झाला. तुम्हाला काही राहिलं नाही त्याचं. आता 3रा चान्स होता, तो घ्यावाच लागणार होता. यांनी 3 थर लावले. 3 थर लावले. आणि आता याच्या मनात आलं की आता जर का तुटला तर आपल्याला रक्षण करणारा कोणी. आणि पुन्हा मारुतीरायाने उड्डाण केलं आणि डाण दिशी उडी मारली. उडी सपाट. यावेळेला साथीदार फारच तयारीचे माझ्या अवजी. म्हणजे त्या बाणांच्या पुलापासून गुवांपर्यंत कसं भुई सपाट होऊ शकतं ते छान आहे एकदम. हा तर झालं, ते भुई सपाट झालं. आणि मग मात्र अर्जुन गेला. त्याच्या लक्षात आलं की आपले धनुर्विद्या कवडीची नाही. या मारुतीने उडी मारली तर त्याचं पार्श्वभूमी होत आहे. आणि आपण रामाला बोललो बरं नाही केलं. आता आपल्याला कोण वाचू? कोण आहे आपल्याला? चिता तयारच झाली. आता कोण आहे आपल्याला? आणि मग त्याच्या लक्षात आलं, मधुसूदना, कृष्णा, अरे एवढा सगळा खेळ चालू असताना कुठे आहेस तू? का आला नाही हे बघायला सर्व? कृष्णा, आता मी मरतो रे बाबा. आता जाता जाता तरी तुला टाटा करायला तरी ते तरी तू ये.
तुला बघता बघता मी जिथे पुढे घेईन म्हणजे माझ्या जीवाचं काही तसं अर्थ नाही. चुकलो मी खरा पण तुला शरण आहे रे कृष्णा. माझं प्रेम आहे ना रे तुझ्यावर. प्रेम आहे रंगवेणी. थांब भैरवीची सो बाजू नको दादा थांब म्हणून व्हायचं आहे. हो आहे माझ्याकडे तीर्थ आहेत काही झाला असं तरी म्हणावं. आणि त्या सरोवराच्या त्याच वडाच्या झाडाखाली एक तेजस्वी भगवंताची श्रीमूर्ती प्रगट. कसे उभे होते भगवंत. एक पाय तिरपाटून कमरेनी वाकून मान जरा तिरकी. नाथांनी वर्णन केलं त्याचं. या कृष्णांचं म्हणाले सगळंच वाकडं. उभं राहणं सुद्धा वाकडं. एक धड उभं राहत नाही. कृष्णाचं सगळंच काही. एक गोष्ट सरळ नाही कृष्णाची. एक गोष्ट सरळ नाही म्हणून इकडे माझे पुरे नाही हालत तेवढे त्याची. त्यावरून मला ताण कळतो लक्षात घ्या. काही नाही म्हणजे कृष्णाचं काही सरळ नाही. अहो साधं मोरपी सुद्धा सरळ लावावं त्यांनी. सरळ नाही तिरप लावली. सगळंच तिरप सगळंच वाकडं. एक गोष्ट सरळ नाही. तसा तो कृष्ण उभा आहे. नाथांनी गवळणे नाथांची पण ती आहे त्याच्या लहानपणीची. पण ती आताही लहानपण असो का मोठे पण वागणं तेच आहे ना. मग नाथ म्हणतात आता काळी एक चाधव नाहीतर मी ठ होईल. राग मला तिने बजावून सांगितलंय की तुम्ही जर का स्वरात गेले तर ठ. त्याच्यामुळे मी दहशतीच आहे. लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देवई कपायाली लंगडा. लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देवई कपायाली लंगडा. हसकता 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 देवाचा देवा बाई लंगडा. देवाचा देवा बाई लंगडा. शिंकीची दोरी मटक्याची फोडतो. शिंकीची दोडतो मटक्याची फोडतो. तोडतो तोडतो फोडतो फोडतो मटक्याची दोडतो. तोडतो तोडतो फोडतो फोडतो मटक्याची फोडतो. कधी काय घालो नाचा रगडा रगडा देवा. कधी काय घालो नाचा रगडा. रगडा 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 देवा कपाळाची रगडा. श्रीकृष्ण आले म्हटल्यानंतर अर्जुनाला बळ आलं. कृष्णा कृष्णा असं करून पायाची मिठी मारली. डोळ्यातून अश्रू आले. आता चाललो. कृष्णाने एकदा असं पाहिलं की डोळे किरकिरे करून काय सांगितलं. तिकडे तिकडे पाहिलं बापरे सरोवरात पाणी बरंच घुसळलेलं दिसतं. दही मंथन करावं तसं काही झालं का काय दिवस नाही. पण म्हणाले अर्जुना हे नाही मला कळलं इथे काय केलंयस तू. हे सगळे लाकडं नसून तू काय आग लावलेली दिसते. काय धूर निघतोय तू काय झालंय. सरोवराजवळी का करीसी तू भव्य शेकोटी. शेकोटी कशाला केली बा. सरोवरास जवळी का करीसी तू भव्य शेकोटी. काया तुझी शीत भारे पौषाची थंडी कायते रामा. थंडी वाजली का रे अर्जुना तुला. तलावाच्या काठाशी आहे. पावसाची थंडी तुझा अंगही गार पडलेली दिसते. आता त्यांना माहित नाही हे भीतीने गार पडलं. त्यांना माहित नाही की आता हा जायला निघाला आता अंग गार पडणं स्वाभाविकच होतं. तुझे अंग गार पडलं म्हणाले तुझं डोकं पायावर ठेवल्यानंतर माझ्या लक्षात आलं म्हणून शेकोटी लावलीस का तू. अर्जुनाने हात जोडले. कृष्णा अशा समयी सुद्धा तुला विनोद सुचतो रे. कसं जमेल तुझं.
विनोद कसला आता, विनोद कसला आता, सुचे तुझ या समयी माधवा, अंतिम क्षण ममाला, अंतिम क्षण ममाला, चितेस माझ्या तुम्हीच चेतवा रामा. नाही रामाराम आहे कसं येईल बरं, चितेस चेतो आहे ना बाबा. मग माझ्या चितेला आता तूच अग्नी दे. अरे काय बोलतोयस तू, हे सकाळी सकाळी ब्राह्मण मुलगा असं बोलू नये प्राप्त समयी. घटना तशी झाली म्हणाली. काय झालं, काही नाही, असा असा प्रसंग झालाय. त्यांनी सगळं वृत्तांत सांगितला आणि तेवढ्यात मारुतीराया पुढे आले. मारुतीराया पुढे आले आणि मारुतीरायाने नमस्कार केला कृष्णाला. रामा या स्वरूपात भेटलाच मला तू, या करता तर आलो होतो. हस्तिनापूरच्या अवतीभोवती असतो असं मला जेव्हा कळलं तेव्हा असं वाटलं की तुझं दर्शन होईल म्हणून आलं. पण आल्यानंतर काही लोक आपल्या धनुर्धर विद्येचा फारच गैरवापर करत होते. त्यांना वापर शिकवला रामा, बाकी काहीच नाही. कृष्ण म्हणाला नक्की काय झालंय आता मला सगळं कळलंय, पण म्हणाले हे ठरलं कसं, ठरवलं कोणी? नाही म्हणाले आमचा असा असा करार झाला की बाणांचा पूल करायचा, मी तो पाडला तर त्यांनी अग्निकाष्ठरक्षण करायचं. हे सगळं बरं म्हणाले, हे सगळं ठरलं ठीक आहे, पण आता कृष्णाचं बोलणं आहे. तो काय म्हणतात आहे, तो काय म्हणतोय, दोघांचा करार ठरला पण साक्षी तिसरा कोणी नसे. कोण होतं म्हणे साक्षी? नाही म्हणाले कोणीच नव्हतं, आम्ही दोघंच होतो. चालणार नाही म्हणजे असा करार चालतच नाही. करारामध्ये साक्षीदार असल्याशिवाय तो मान्यच होत नाही. दोघांचा करार ठरला पण साक्षी तिसरा कोणी नसे. अशा करारास, अशा करारास भूतली कसली मान्यता नसे. राम 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 हरे हरे राम राम भूतलावर साक्षीदार असल्याशिवाय हे करार मान्य नाही. मग मारुती म्हणाले काय करायचं आता कृष्णा तूच सांग. नाही म्हणे पुन्हा करार करा, पुन्हा करार करा. कसा करा? आता अर्जुना पुन्हा तू पूल बांध बरं, आणि मारुतीराया पुन्हा तू उडी मार, पुन्हा उडी मार. ठीक आहे, मला काय हरकत, उड्या मारायचं मला सहजच आहे. उड्या मारतच जातो इकडे. 3 उड्या मारल्याच, आता ही 4थी उडी. काय मारुतीराया सहजतेने बोलतात बरं. त्याचा एक निरागस भाव आहे मारुतीरायाचा. मारुतीरायाच्या मनात त्यांच्या बळाविषयी, त्यांच्या ताकदीविषयी, सामर्थ्याविषयी काहीही मनात नाही. कारण तो रुद्र अवतार आहे बघा. त्यामुळे ते शंकराचे गुण येतीलच की मारुतीकडे. भोळा काही हरकत नाही, उडी मारतो म्हणाले. पण म्हणाले जर का पूल तुटला नाही तर अर्जुन सांगतो त्या पद्धतीने तुला काम करावं, किंवा अर्जुन आणि मी सांगतोय ते तुला ऐकावं. नुसतं मी सांगतो म्हटलं असतं तर ऐकलंच असतं. अर्जुन सांगतो म्हटलं अर्जुनाचं ऐकायचं ना. आता मी अर्जुनाचं ऐकायचं, कृष्ण नाही म्हणाले जर पूल तुटला नाही तर ऐकायचं. ठीक आहे म्हणाले, म्हणजे हे जे होणारच नाहीये. आणि अर्जुनाला सांगितलं अर्जुना चल घे गांधी धनुष्य आणि बाण चालव. घेतले त्यांनी बाण पुन्हा. आता त्याला कसला भरोसा बाणांवर? त्याचा भरोसा राघव, त्याचा भरोसा माधवावर. त्याचा बाणांवर भरोसा नाही, त्याचा माधवावर भरोसा. आपलं गुरुनानकाचं काय होतं विषय, जर भगवंतावर पूर्णतः सोपवलं तर तो कल्पने बाहेर सगळं घडतं. यांनी बरोबर 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 पुन्हा तो पूल बांधला. तलावातले मासे म्हणाले आतापर्यंत झाले, आता आपलं चूर्ण नाही तर बाप 2 दिवशी काहीतरी होणार. सगळे जण बाजूला बाजूला झाले की आता परत उडी बसणार आणि पाणी जे आहे ते तर खळून उठणारच, आम्ही बाहेर आणि पाणी आत असं होणार. सगळे जण आता दबा धरून बसले की अहो साध्या तो मोठा लवंगी फटाका जर असेल तर आपण दूर जाऊन पळतो. इथं मारुती परत उडी मारणार आहे आणि तिथे कृष्ण बघायला येणार आहे. हे सगळं आता 3दा बघितलंच आहे काय झालं. म्हणून सगळे जण धास्तावले. मारुतीने पुन्हा उड्डाण केलं.
आणि या प्रसंगी काय केलं त्यांनी? सुदर्शन चक्रासे चक्रपाळीने अनुज्ञा दिली. येऊनी त्वरे खाली सेतू आधार पावली. नादिसो कोणा ऐसे चक्रे हरीचे फिरे. कुणाना शंकेचे मग कोणती जागा. कृष्णाने फक्त सुदर्शन चक्राला आवाहन केलं की बाबा तू अलगदपणे ये, दिसू नको कोणाला, आणि त्या बाणांच्या पुलाच्या खाली फक्त राहा. आणि ते सुदर्शन चक्र गरगर पटकन आलं, आवाज न करता आलं आणि त्या पुलाच्या खाली आलं. मारुतीने उड्डाण घेतलं, दाण करून उडी मारली, हल्ला सुद्धा नाही हो पूल. त्या पुलावर खास कर ते मारुतीला उभे राहिले. आणि पहिल्यांदा मारुतीला आश्चर्य वाटलं. असं कसं झालं असं? त्यांनी कृष्णाकडे सहेतूक बघितलं बरं का. कृष्णाने आणि मारुतीरायांनी एकमेकांकडे फक्त पाहिलं. कृष्णाने जरा डोळे मिचकावले, सांगू नको कुणाला. आता मला तुम्ही सांगा, ज्या मारुतीला तो अधिमही रावण, ज्या मारुतीला ही माहिती आहे की रामाला आणि लक्ष्मणाला अधिमही रावणाने भूतळात आणि पाताळात घेऊन गेला, इथपर्यंत शोध जर मारुती लावू शकतो, तर त्या बाणांच्या खाली सुदर्शन चक्राचा स्पर्श मारुतीला जाणवणार असेल का? काहीच बोलला नाही मारुती. म्हणाला कृष्णा हरलो रे मी, हरलो मी. कृष्ण म्हणाला आज जमलं, नाटक जमलं. तर कृष्ण म्हणाले असं कसं? तुला पण 3 चान्स. पुन्हा एकदा उडी मार. आमचा पूल तर तयारच आहे, समृद्धी पूल. तू पुन्हा उडी मार. पुन्हा मारुतीरायाने उड्डाण केलं, उडी मारली. काही नाही, जसाच्या तसा. पाणी सुद्धा खळाळलं, काही झालं नाही. तिसऱ्यांदा उडी मारली, काही झालं नाही. आणि मग पुलावरून तो सावकाशपणे हनुमंत उतरत खाली आला आणि त्यांनी कृष्णाला नमस्कार केला. फार महत्वाचं आहे बरं हे. मला तर कधी कधीच वाटतं या आख्यानाचं मर्म आहे. आता हनुमंत खाली आला आणि कृष्णाला पाया पडून म्हणाला, सांगा आता काय करायचं, सांगा. अर्जुनाला काही माहितीच नव्हतं काय बोलावं काय. अर्जुन म्हणाला कृष्णा तूच सांग आता, तू सर्व ठरवलंय ना. कृष्ण म्हणाला एकच कर, धर्मयुद्ध होणार आहे आता महाभारताचं, त्यामध्ये तू आम्हाला साहित्य कर. मारुती म्हणाला म्हणजे नक्की काय करायचं? तर म्हणाले युद्ध आहे आणि युद्धामध्ये अनेक शूरवीर लोक आम्हाला लागणार. मारुती कृष्णाला विचारतात, कृष्णा अरे किती दिवस चालणार आहे युद्ध? कृष्ण सांगतात 18 दिवस चालणार. मारुती हसतात, कृष्णा अरे मी जर का पांडवांच्या तिथे नुसता उभा जरी राहिलो ना, 18 दिवस चालेल का रे? म्हणाले कौरव, होईल का रे असं? ते राक्षस होते, ते कौरव म्हणजे साधे मनुष्य. काय आहे त्यांच्याकडे? एका दिवसात आटपतो म्हणाले मी सगळं. नाही असं नको. कृष्णा युद्धासाठी काय बोलवतो मला? युद्ध करून कंटाळलो म्हणाले, नको मला याच्यामध्ये या भानगडीत पाडू. त्यावर कृष्ण काय म्हणतो माहिती? तो म्हणतो मारुतीराया नको येऊ वाटल्यास युद्धाला, पण गीता ऐकायला येशील? मारुतीला हा हे जमेल मला, हा गीता ऐकायला येतो. मग म्हणाले काही करायचं नाही तुला. अर्जुनाचा रथाचा जो झेंडा आहे ना, ध्वज जो आहे ना, तो ध्वज धरून बस. म्हणजे काय होईल म्हणाले की ज्यावेळेला गीता सांगितल्या जाईल ना, त्यावेळेला तुला स्वतः ना ते ध्वज धरून धरायचं, बस तेवढंच करायचं. ध्वज पडू द्यायचं आणि गीता ऐकायची. मारुती युद्धासाठी आलेला नाहीये बघा, तो गीता ऐकायला आलाय. म्हणून बाबा बेलसरींनी भगवद्गीता या पुस्तकामध्ये फार सुंदर लिहिलंय. ते म्हणाले गीतेला अनेक श्रोते लाभले. त्यामध्ये मुमुक्षु जिज्ञासू जो आहे तो अर्जुन आहे.
आणि बद्ध जो आहे तो बद्ध म्हणजे धृतराष्ट्र. बाबा बेलसरेंनी असल्यावर वाक्य लिहिलं की हो, एवढी सगळी भगवद्गीता संजयनी जशीच्या तशी धृतराष्ट्राला सांगितली, पण धृतराष्ट्रावर त्याचा ढिम्म परिणाम पडला नाही. हा भगवद्गीतेचा चमत्कार आहे की त्याचा काही एक परिणाम झाला नाही धृतराष्ट्रावर. म्हणजे बद्ध आहे तो, मुमुक्ष आहे तो अर्जुन आहे. मग सिद्ध कोण आहे म्हणाले साधक? जो सिद्ध आहे आणि तो गीता ऐकतोय तो सिद्ध म्हणजे मारुतीराय आहे. आणि तो मारुतीराय असल्यामुळे त्या रथाचा, तुम्हाला सांगतो, रथाचं एवढं रक्षण झालं, त्या रथावर अनेक मंत्र, अनेक बाण, अस्त्र त्याच्यावर लागलेले होते. ते सगळे मंत्रांनी ते दग्ध झालं असतं, जळून गेलं असतं. त्यावेळेला मारुतीरायाने हाती ध्वज धरल्या असल्या कारणाने त्या रथाला यत्किंचित बाधा झाली नाही. तो ध्वज कधीही खाली पडला नाही. ध्वज खाली पडला की तो रथ परत ठेवून दुसरा रथ आणावा लागेल, तोपर्यंत त्या योद्ध्याला युद्धबंदी असेल. ध्वज हे त्याचं प्रमाण आहे. पण मारुतीने ज्याला धरलाय तो कसा पडेल सर? युद्ध पूर्ण झाल्यानंतर एरवी मी फक्त एवढं सांगतो आणि आपण कीर्तनाच्या शेवटाला जाऊ. युद्ध पूर्ण झाल्यानंतर नेहमी त्या 18 दिवसामध्ये अर्जुन पहिले कृष्णाला खाली हे करत असे आणि मग अर्जुन स्वतः उतरत असे. कृष्णाचा मान होता म्हणून तो उतरत असे. पण या सर्वात शेवटच्या दिवशी ज्यावेळेला सर्व कौरवांचा निपात झाला त्याच्यानंतर कृष्ण म्हणाला, अर्जुना आज तू पहिले रथातून उतरायचं, आज मी उतरणार, तू उतरायचं. अर्जुनाने आज्ञाचं पालन केलं म्हणून उतरला खाली, दूर जाऊन उभा राहा. आणि कृष्णाने काय केलं, त्याच घोड्यांना सोडलं सगळं आणि पहिले काय केलं, तो वरती छतावर गेलं त्या रथाच्या आणि मारुतीरायाचा तो हातचा ध्वज घेतला आणि म्हणजे मारुतीराया आता तुम्ही या रथातून बाजूला या, आता हा ध्वज घेऊन बाजूला. मारुतीराया ध्वज घेऊन जसे बाजूला झाले रथ थरथरू लागला. पण अजून कृष्ण होते ना रथावर. आणि मग कृष्णाने खाली खाली ते उतरले, शेवटच्या पायरीवर आले आणि धाडकन उडी मारून पळाले कृष्ण आणि त्या रथाने पेट घेतला. एवढी जी अस्त्र त्याच्यावर मारा झाली होती ना, त्या अस्त्राचा परिणाम कृष्णाने जशी जागा सोडली, मारुतीने जशी जागा सोडली तशी ती अस्त्र पेटच झाली. तसं त्या रथाची राख रांगोळी झाली क्षण. हे सगळे परिमाण आपल्या जीवनाला लागतात. आपल्या जीवनात राम नसेल, आपल्या जीवनात हनुमंत नसेल तर आपल्या जीवनाची राख नाही होणार तर काय होणार? अनेक अस्त्र आपल्यावर तशी आढळतातच आहे की जन्मामध्ये. प्रपंचामध्ये किती पद्धतीचे आपल्याला वार सहन करावं लागतात. मनाचे आघात, शरीरावर आघात, सर्व अर्थाने आघात आहे आपल्याला. पण त्या आघातामध्ये जर भगवंत ध्वजा धरून राहील आपल्या अंतःकरणात तर शेवटपर्यंत सर्व पार. आणि म्हणून मग काय करावं, त्याच्यावर प्रेम करावं, प्रेमाने आगावं. आज युद्धाच्या आधीची कथा सांगितली, उद्या युद्धाच्या नंतरची कथा सांगणार आहे. आणि उद्या अर्जुन पुन्हा एकदा अशाच अहंकाराने लिप्त झाला की मग कृष्ण त्याला कसा योग्य समज देतो तेही बघायचं आहे. उद्याचे आख्यान खूप छान आहे. मुद्दामून जरा सांगितलं जेणेकरून उद्या सर्वजण या आणि 4 जणांना घेऊन या. नेहमी असं सांगतो की आपणच नाही, अजूनही बाकी सर्वजणांना घेऊन या. 4 जणांना म्हणजे 4 जणांना घेऊन या असं करू नका. पण छान या, मस्त आपण महाराजांच्या सावलीखाली त्या प्रेमाने हो लिहूया. आणि ब्रह्मचैत्री महाराजच स्वतः लिहितात आहे, प्रेमी रंगना रंगणी रंगणी प्रेमी रंगना रंगणी प्रेमी रंगना रंगणी ओढे उभा
बोला श्री राम जय राम जय संतनाथ महाराज की हिंदकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद प्रभु श्री ब्रह्मदेव राम